मी सुरेंद्र काशीराम चव्हाण आज या ठिकाणी पोलादपूरमध्ये कमलाच्या चिन्हावर पंचायत समितीसाठी उभा राहिलोय. झेडपीसाठी कृष्णा कदम हे कमलाच्या चिन्हावर उभे राहिले. या ठिकाणी ह्या निवडणुका चालू असताना यामध्ये आम्ही उभं राहायचं कारण एकच आहे, आमचा ध्येय एकच आहे की आमच्या पोलादपूर तालुक्यामध्ये जर 10वीचा पट पाहिला तर 2,500 असतो, 12वीचा पट पाहिला तर तो 1,500वर जातो, 14वीचा पट पाहिला तर तो 500वर जातो आणि ग्रॅज्युएशनच्या टायमाला आमच्या तालुक्यामध्ये मात्र 1 किंवा 2च पोरं राहतात. मग बाकीचे विद्यार्थी जातात कुठे? तर ते उदरनिर्वाहासाठी पुणे आणि मुंबईमध्ये, वडोदरामध्ये या ठिकाणी ते विखुरले जातात. खास करून ह्या ठिकाणी माननीय प्रेमभाऊ दरेकर यांच्या आशीर्वादाने आम्हाला इथं तिकीट मिळाले कमलाच्या चिन्हावर आणि आम्ही ह्या राजकारणामध्ये उतरायचं कारण एकच आहे. गेले मी 25-30 वर्ष पाहतोय की आमचा पोलादपूर तालुका हा मागासवर्गीय असल्यासारखा वाटतोय. तर पहिली गोष्ट आम्ही त्यांच्या मार्फत माननीय प्रवीण दरेकर असतील, तटकरे साहेब असतील, स्नेहल दिदी असतील यांच्या मार्फत आम्हाला पहिले इथं प्रथमतः इथं इंडस्ट्रीज आणायची आहे. ह्या इंडस्ट्रीमध्ये आली तर आमचे जे पुन्हा मुंबईला जे चालले ते थांबतील. दुसरी गोष्ट आतापर्यंत महाड MIDC असेल, मी पाहतोय महाड MIDC पासून पॉस्को कंपनी जवळजवळ 1 तासावर आहे, पण पॉस्को कंपनीच्या जे गाड्या आहेत त्या मात्र महाडमध्ये येऊ शकतात. बट महाडमधून MIDC असून महाडच्या ज्या गाड्या आहेत त्या पोलादपूरमध्ये अजूनपर्यंत आल्या नाहीत. मात्र पोलादपूरच्या धरणाचं पाणी महाड MIDCला जातं. ही शोकांतिका आहे आमच्या लोकांची की या एवढ्या वर्षी फक्त सभा मंडप, रोड आणि पाणी, बाकी यांनी दिलंय काय? तर माझी इच्छा काय माहितीये, सभा मंडप, पाणी हे झालंच पाहिजे, रोड हे होणारच आहे. बट आता ते सभा मंडप टाकले त्या ठिकाणी जर पाहिलं तर त्या सभा मंडपामध्ये 12 आणि 15 लाखाचा त्यांचा एक सभा मंडप असतो, पण 12 ते 15 माणसं पण त्या सभा मंडपात नाहीत. पूर्वी ते सभा मंडप टाकत होते, आता भावकीचा सभा मंडप आलाय, आता घरोघरी सभा मंडप, म्हणजे एवढ्यातच होणार का? पण सभा मंडप बांधता तुम्ही घर कौलाचं आणि पत्र्याचं सभा मंडप, हे सगळं आम्हाला बंद करायचं आहे. माननीय प्रवीण दरेकर साहेबांनी आम्हाला ओरिजिनल सांगितलेलं आहे की ह्यानंतर चुकीचं काही होणार नाही, जेवढं तुम्हाला काय पाहिजे ते सगळं दिलं जाईल. माननीय प्रवीण भाऊंनी आतापर्यंत 150 करोडची कामं केलेत, बट त्यांनी अजूनपर्यंत पेपरामध्ये दिलं नाही की मी ह्या गावात दिलंय, त्या गावात दिलंय, हे काम दिलंय, ते काम दिलंय. त्यांनी काही दुजोरा ठेवलेला नाही की मी माझ्या ह्या पक्षाचा बॅनर लावा. त्यांनी रोडचं काम केलं आणि त्याची पोचपावती दुसरेच विरोधक घेऊन गेले. पण आता माननीय प्रवीण दरेकर साहेबांनी जातीने लक्ष घालून या ठिकाणी पोलादपूर सुधारवण्याचा खांद्यावर बेडाच उचललेला आहे. त्यामुळं आम्ही उत्सुकतेने या चिन्हावर उभं राहून आणि त्यांचा सदैव आमच्या पाठीशी आशीर्वाद राहील, तटकरे साहेबांचा राहील, माननीय अनिकेत दादा असतील, स्नेहल दिदी असेल, यांच्या मार्फत आम्ही ह्या तालुक्याला सुधारवायचा प्रयत्न करणार आहोत. सर, तुम्ही आजला रोजगार हमीमध्ये तुम्ही लोकांना भरपूर नोकऱ्या उत्पन्न करून दिले, तर तुम्ही त्याच्याबद्दल काय सांगाल? माझे भरतीपूर्वी प्रशिक्षण केंद्र होतं, त्यामध्ये मी आतापर्यंत 13,500 विद्यार्थ्यांना आर्मीमध्ये जॉईन केलेलं आहे. दुसरी गोष्ट, मी आधार कार्डचा इथे या ठिकाणी कॅम्प भरवला होता. मी गावोगावी जाऊन टोटल 108 गावांमध्ये मी आधार कार्ड 72,000 फ्रीमध्ये दिलेले आहे. दुसरी गोष्ट, पॅन कार्डचा पण देखील कार्यक्रम ठेवला. एका दिवसामध्ये 1600 पॅन कार्ड लोकांना उपलब्ध करून दिले. तुमचा स्पोर्टच्या याच्यामध्ये प्रत्येक वेळेस तुमचा सहभाग असतो, तुमची बक्षिसे वगैरे असतात, तर त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगू शकाल? माझी एकच प्रामाणिक इच्छा आहे की आपल्या इथल्या तरुणांनी जे स्पोर्ट्सच्या माध्यमातून, हल्ली मुलं व्यसनाच्या अधीन चाललेली आहेत, ते स्पोर्ट्सच्या बाबतीत त्यांना जर मदत केली तर आम्हाला फार बरं वाटतं. कारण त्या माध्यमातून त्यांचं शरीर मेंटेन राहील. क्रिकेट असेल, कोणत्याही गोष्ट, कबड्डी असेल
की अनैतिक अजून कोणत्या तरी ॲथलेटिक्स असू शकतात. ह्या गोष्टीत ते प्रगतशील असतात, त्या मुलं आम्ही थोडंसं सहकार्य करतो. त्या बाबतीत त्या मुलांचे शरीर आणि बॉडी मेंटेन राहते, त्यामुळं त्या बाबतीत आम्हाला बरं वाटतं, म्हणजे की तरुण मुलांसाठी काहीतरी करावं. आपले तरुण वर्ग खूप सारे पोलापूर तालुक्यातील आपले पुणा मुंबई या ठिकाणी आहेत. त्यांचे आई वडील गावाला असतात, तर त्यांच्यासाठी तुम्ही रोजगार हमीसाठी काय करू शकाल? त्या बाबतीत आम्ही माननीय प्रवीण भाऊंनी सांगितलेलं आहे, तटकरे साहेबांनी पण सांगितलेलं आहे की यानंतर आम्ही त्या लोकांसाठी, आमच्या आया बहिणी असतील, की आम्ही जे प्रोडक्ट देणार आहे ते त्यांनी तिथं बनवायचं आहे घरीच, आणि त्यांनी बनवून ते प्रोडक्ट आम्हीच विकत घेणार आणि मार्केटला देणार आहे. म्हणजे नो इन्व्हेस्टमेंट, बट ते महिन्याला 5,000 ते 6,000 रुपये माझ्या आया बहिणी कमवू शकतात, असा रोजगार देण्याचा आम्ही प्लॅनिंग चालू आहे. शेतीविषयी किंवा इतर ज्येष्ठ नागरिकांविषयी आपल्या योजना येतात सरकारी,